घ्या. म्हणजे ह्यांनी जर काम पूर्ण केलं नाही काही गोष्टींचं तर गोदरेज हे काम पूर्ण करू शकत नाही. आपण बाहेरचं टॉयलेटचं काम 3 महिन्यापासून सुरूच नाही झालं त्यांच्याकडे. आमच्या स्कोपमध्ये टॉयलेटचं काम नाहीच आहे. ते सेविंग मधलं मस्कर साहेबांनी सांगितले त्या कामामध्ये होते का बघा. पण याचं काम काहीच झालं नाही तर 30 मे किंवा 31 मे हे आपलं काम पूर्ण होणार नाही. आमच्याकडे नाही आहे सर. सांगितले नाही आमच्या हातामध्ये थांबले कुठलं सांगायचं. नाही एक सेकंद तो 7 महिन्यापूर्वी आलेला डिटेल परवा सांगितलं. ही खूप चांगली साधकबाधक चर्चा होती. त्याच्यामध्ये 2 मुद्दे आहेत. एक म्हणजे आपले विखे पाटील साहेब आहेत जे फेज 2चं सिव्हिल वर्क त्यांच्याकडे आहे. त्यांना सुद्धा काही 4 प्रश्न सगळ्यांच्या समोर मला विचारायला आवडतील. पाटील साहेब घ्या ना. म्हणजे ह्यांनी जर काम पूर्ण केलं नाही काही गोष्टींचं तर गोदरेज हे काम पूर्ण करू शकत नाही. हे आपले कोल्हापूरकरच आहे. आपल्याला एक मिळायला लागतील. आणि जसं मी म्हणालो समजा जर का यांच्या कमिटमेंट पूर्ण झालं तर 100% आपलं मटेरियल साईटवर आलेलं आहे गोदरेजकडनं. पण यांचं काम काहीच झालं नाही तर 30 मे किंवा 31 मे हे आपलं काम पूर्ण होणार नाही. अदरवाईज 31 मे या कॉन्फिडन्स की आपलं काम पूर्ण करू आणि 30 जूनला बाहेरचं कामही पूर्ण करू. आता बाहेरचं टॉयलेटचं काम 3 महिन्यापासून सुरूच नाही झालं त्यांच्याकडे. सुरू आता सरांचा पण ऐकूया सरांचा ते कधी सुरू होईल कधी संपेल. म्हणजे टॉयलेट शिवाय टेम्पररी टॉयलेट आणून आपण जूनच्या 5 तारखेला 10 तारखेला एखाद्या आतमध्ये प्रयोग करू शकतो का? सांगतील आपल्याला काही गोष्टी. तुमच्याकडे काय तेवढं आपल्याकडे लायकर साहेबांनी सांगितलं फेज 2 वर फेज 3 पोहोचून मला हे 100% मान्य आहे. आमच्या हातामध्ये थांबले कुठलं सांगायचं. नाही एक सेकंद तो 7 महिन्यापूर्वी आलेला डिटेल परवा सांगितलं. कुणाची जबाबदारी काय त्याने क्लिअर करायला थांबवा. टॉयलेट कामाचा विषय झाला. आमच्या स्कोपमध्ये टॉयलेटचं काम नाहीच आहे. ते सेविंग मधलं मस्कर साहेबांनी सांगितले त्या कामामध्ये होते का बघा. काका टॉयलेटचा विषय नंतर त्या एसटीन सांगितले टॉयलेट बसणं काम आमच्याकडे आहे. आमच्याकडे नाही आहे सर. सांगितले नाही प्रशासन म्हणून त्यांचं काही अधिकारी पुढे या ना. खासदार साहेब समोर आहे. पटपट बोला. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.